महाराष्ट्रातल्या सर्व प्रत्येक दिव्यांगाची ही अपेक्षा आहे की हे जे मंत्रालय निर्माण झालेले हे भारतातलं आणि राज्यातलं एकमेव मंत्रालय आहे, पण हे कुणामुळे झाले? हे फक्त आमदार बच्चू भाऊ आमचे दिव्यांगाचे दैवत त्यांच्यामुळे. बच्चू भाऊ 2.5 वर्ष मंत्री होते, त्या मंत्रीपदावर लाथ मारून बच्चू भाऊ ज्यावेळेस शिंदे साहेबांनी सांगितलं इकडे बच्चू भाऊंनी या 2.5 वर्षाच्या काळात सरकारला सांगितलं की दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करा, परंतु ह्या सरकार मंत्रालय देत नसल्यामुळे बच्चू भाऊंनी शिंदे यांच्याबरोबर गेले, गुवाहाटीला गेले. तर एकमेव कारण म्हणजे स्वतःच्या ज्या मंत्रिपदावर त्यांनी लाथ मारली. फक्त एका म्हणजे लाखो दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण हो या गोष्टीसाठी त्या माणसाने त्या केल्या बच्चू भाऊंनी. बच्चू भाऊ सारखा त्याग, बच्चू भाऊ सारख्या दिव्यांगांसाठी 20 वर्ष काम कुणाचं आहे? बच्चू भाऊ सारखा अभ्यास कुणाचा आहे? रस्त्यावर उतरून प्रसंगी विधानसभेत विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडलेले आहेत. असा जाणकार माणसाला ज्या दिव्यांग मंत्रालयाचं अध्यक्षपद मिळावं असं लाखो दिव्यांगांचं मत आहे आणि त्याची गैर काय? मग सत्तेतून बाहेर गेल्यामुळं मग आता